शिरोळ पंचायत समितीच्या 14 जागांसाठीच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला 10 तर विरोधी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळून 4 जागा जिंकता आल्या. त्यामुळे या पंचायत समितीवर राजर्षी शाहू विकास आघाडीनं निर्विवाद सत्ता मिळवली आहे. आज सकाळी सभापती उपसभापती निवडीसाठी पंचायत समितीच्या दालनात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिलकुमार हेळकर उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी आघाडीचे अब्दुल्लाट पंचायत समिती गणातून विजयी झालेले मिलिंद कुरणे आणि उपसभापती पदासाठी आघाडीच्या शिरढोण पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या मनीषा कदम यांचे अर्ज दाखल झाले. 2च अर्ज दाखल झाल्यानं तहसीलदार हेळकर यांनी सभापतीपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतीपदी मनीषा कदम यांची निवड झाल्याची घोषणा केली. या निवडीनंतर माजी आमदार उल्हास पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, नगरसेवक राहुल बंडगर, भवानीसिंह घोरपडे सरकार, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, सदस्या उत्तरादेवी शिंदे, स्वाती सासणे यांनी नूतन सभापती उपसभापतींसह सर्व सदस्यांचे सत्कार केले. निवडीनंतर बोलताना नूतन सभापती कुरणे यांनी सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक काम करण्याची ग्वाही दिली. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार करणारं काम करणारा मी माणूस आहे. त्यामुळे निवडणूक दिवशी राजकारण संपलं. येणाऱ्या काळात सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या सगळ्यांचे विचार आणि सर्व प्रशासनाला सोबत घेऊन शिरोळ तालुक्याचा विकास कसा करता येईल हे एकमेव माझं ध्येय माझ्यासमोर आहे. उपसभापती कदम यांनी शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. निवडीनंतर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी पंचायत समिती सदस्या दीप्ती जाधव, सीमा म्हैसाळे, फैजल अली पटेल, प्रवीण देसाई, प्रतीक पाटील, नाना उपाध्ये, बाबासाहेब वनकोरे, अविनाश पाटील तर विरोधी सदस्या राजश्री मानकापुरे, दीपाली होगले, ज्योती कांबळे, नीलम म्हेत्रे यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते.